नमस्कार, मी दुर्गेश सोनार. मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यात सध्या शेतकऱ्यांचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळतच चाललेला आहे. कोणी संघर्ष यात्रा काढतंय, कोणी आसूड यात्रा काढतंय, कोणी शिवार संवाद यात्रा काढतंय, तर कोणी आत्मक्लेश करतंय. विरोधक असो किंवा सत्ताधारी सगळेच जण शेतकऱ्यांचा कैवार घेताना दिसतायत. या सगळ्यांमध्ये शेतकरी चळवळीतले नेते सुद्धा मागे नाहीत. सर्वसामान्य शेतकरी सुद्धा कोणत्याही राजकीय पाठिंब्याशिवाय संपावर जाण्याची भाषा करू लागलेले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इतकं सारं रान उठलं असतानाच दुसरीकडे शेतकरी चळवळीतून पुढे आलेल्या दोन नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरू झालाय. शेतकरी चळवळीतून यातला एक नेता खासदार झाला, तर दुसरा नेता आमदार होऊन आता सत्तेत राज्यमंत्री झाला. या दोन्ही नेत्यांची जोडी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून एकमेकांसमोर उभी ठाकलेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश सुरू केलेला आहे. ज्यांच्यासाठी मतं मागितली त्यांनीच शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि या फसवणुकीचा भागीदार आपणच होतो याचं शल्य राजू शेट्टींना आता वाटू लागलेलं आहे. त्यांच्याच जीवाभावाचा सहकारी असलेले सदाभाऊ खोत सत्तेमध्ये राज्यमंत्री झाले, पण या दोघांमध्येच आता विसंवाद निर्माण झालेला आहे. त्यातच सदाभाऊ खोत भाजपच्या वाटेवरती असल्याच्या चर्चांना उधाण सुद्धा आलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सदाभाऊ खोत यांनी सुद्धा काल इस्लामपूरमध्ये राजू शेट्टींना खुलं आव्हान दिलंय. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती अशी विरोध करून मिळणार नाही, तर सत्तेत राहूनच ती शक्य होईल असा दावा सदाभाऊंनी केलाय. इतकंच नाही तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊनच आपण ही कर्जमुक्ती करून दाखवू अशी भीमगर्जना सुद्धा त्यांनी केलेली आहे. आपण सुद्धा चळवळीमधूनच आलेलो आहे आणि आपल्याला कोणी डिवचायचा प्रयत्न करेल तर आपणही त्याच्याशी दोन हात करायला तयार आहोत असं थेट आव्हान सदाभाऊंनी दिलेलं आहे. आणि याच्याही पुढे जात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती राजू शेट्टी नाही तर आपणच देऊ असं वक्तव्य सुद्धा सदाभाऊ खोत यांनी केलेलं आहे. याच मुद्द्याच्या अनुषंगाने आपण करणार आहोत आजची चर्चा, ज्याचा विषय आहे कर्जमुक्ती झाल्यास खोतांमुळे की शेट्टींमुळे. आणि या मुद्द्यावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. भाजपचे प्रवक्ते गणेश हाके फोनवरून या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. बळीराजा संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील सोलापूरमधून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत. भूषण राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्ता भूषण राऊत पुण्यातून या कार्यक्रमामध्ये सहभागी होतोय. आणि सुभाष कच्छुए जे शेतकरी कवी आहेत, चळवळीतले कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत. या सगळ्यांशी आपल्याला बोलायचं आहे. मुद्दा अगदी स्पष्ट आहे. मुद्दा शेतकऱ्यांचा आहे, मुद्दा शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा आहे आणि मुद्दा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या राजकारणाचा आहे. जसं मी मगाशी म्हणालो की कर्जमुक्ती झाली, कर्जमाफी झालीच, तर ती खोतांमुळे की शेट्टींमुळे याचा संदर्भ अगदी उघड आहे की राजू शेट्टींनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे. पदयात्रा अगदी पुण्यापासून त्यांनी भिडेवाड्यापासून ती यात्रा सुरू केली, पदयात्रा सुरू केली. ती आता आज मुंबईमध्ये राजभवनावरती धडकते आहे. संध्याकाळी राजभवनामध्ये राज्यपालांची भेट राजू शेट्टी घेणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती त्यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. हे सगळं सुरू असताना राजू शेट्टींचा जो जीवाभावाचा सखा आहे सदाभाऊ खोत, या दोघांमध्ये मात्र जे टसल आहे, या दोघांमधला जो कलगीतुरा आहे, हा नक्कीच शेतकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय. आणि याच मुद्द्यावरती आपल्याला बोलायचं आहे. मला सगळ्यात सुरुवातीला जायचं आहे प्रल्हाद इंगोले यांच्याकडे. प्रल्हाद इंगोले, तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष आहात. राजू शेट्टी यांच्यासोबत तुम्ही सुद्धा पदयात्रेमध्ये सहभागी झालेला आहात. नेमकी काय भूमिका आहे, नेमकं चुकतंय कुठे? सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यात आता वाद का आहे? आत्मक्लेश पदयात्रा जी आता सध्या चालू आहे ती गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा झालेला भ्रमनिरास या सरकारच्या माध्यमातून झालेला आहे. तो भ्रमनिरास झाला, त्याला काही अंशी आम्हीही जबाबदार आहोत आणि आपण जर एखादी चूक केली तर त्या चुकीचं प्रायश्चित्त आपण घेतलं पाहिजे. या अनुषंगाने खासदार राजू शेट्टी साहेबांनी ही पदयात्रा सुरू केलेली आहे. या पदयात्रेच्या मागे अनेक विषय आहेत की भाजपसारख्या पक्षावर अत्यंत अख्ख्या देशाने विश्वास ठेवला, आम्ही सुद्धा विश्वास ठेवला. शेतकऱ्यांना सांगितले की बाबा यांना मतं द्या, हे काहीतरी आपलं भलं करतील. परंतु यांनीही भलं तर सोडा, परंतु आजचे दिन आणण्याच्या नावाखाली यांनी मात्र आमच्या कर्जाचे डोंगर कसे वाढतील याचीच काळजी घेतलेली आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या सरकारला किंवा या व्यवस्थेला एक शेतकऱ्यांचं जे काही दुःख आहे, वेदना आहेत, याची जाणीव करून देऊन एक प्रबोधन करणे आणि आगामी काळातली रणनीती ठरवण्यासाठी खासदार राजू शेट्टी साहेबांनी ही आत्मक्लेश पदयात्रा काढलेली आहे. आत्मक्लेश पदयात्रा ही काही राजकीय उद्देशातून नाही किंवा आपलं काहीतरी राजकीय वेगळं साध्य करायचे या अनुषंगाने नाही. जसं इतर पक्षाचे कोणी संघर्ष यात्रा काढते, कोणी संवाद यात्रा काढते, ही आमची आत्मक्लेश यात्रा आहे, या स्वरूपाची नाही. मुद्दा बरोबर आहे की तुम्ही म्हणता की आमचा राजकीय हेतू याच्यामध्ये नाहीये, मुळात शेतकऱ्यांचा
शेतकऱ्यांचा मुद्दा हा प्रामुख्याने तुमच्या समोर आहे, हे जरी खरं असलं तरी 3 वर्ष झाली तुम्ही सरकारसोबत आहात आणि 3 वर्षानंतर आत्ता ही उपरती का व्हावी की तुम्हाला असं वाटावं आत्मक्लेश करावा? साहेब कसं आहे, एखाद्याला जर आपण कारभार दिला तर ते ताबडतोबच आपण कारभार दिल्यात त्याचं आउटपुट मागणंही कोणाचं ज्यानं कारभार दिला त्यांचंही बरोबर नसतं. आपण सुरुवातीला त्यांना हे दिल्याच्या नंतर कुणाला वेळ द्यावा लागतो. तसं सरकार आल्याच्या नंतर ही व्यवस्था सिस्टीम सगळं समजून घेऊन असं वाटायला एक अर्ध्या 5 पंचवार्षिक योजनेतला अर्धा काळ गेला. त्याच्यानंतरही कुठं या सरकारनं शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये काही फार परिवर्तनाची तर सोडा, परंतु काही सकारात्मक दृष्टीने उचललेले पावलं देखील दिसले नाही. आणि त्यामुळं वारंवार इशारे देऊन त्यांना सूचना करून सुद्धा भाजप सरकार घटक पक्षांना फारसं महत्त्व देत नसल्या कारणाने खासदार राजू शेट्टी साहेबांना या सरकारमध्ये राहण्यापेक्षा भाजप सरकार घटक पक्षाला फारसं महत्त्व देत नाही असं प्रल्हाद इंगोले म्हणतात. मला संजय पाटील यांच्याकडे जायचं आहे. संजय पाटील, तुम्ही बळीराजा संघटनेचे अध्यक्ष आहात, तुम्ही सुद्धा शेतकरी चळवळीमध्ये काम करत आहात. सध्या शेतकऱ्यांच्या पातळीवरती जे काही राजकारण चाललेलं आहे आणि या सगळ्या शेतकरी संघटना कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाच्या दावणीला बांधल्या गेलेल्या आहेत. आता हे सगळे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातला सगळा वाद विवाद आपल्याला दिसतो आहे, याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? संजय पाटील, माझा आवाज पोहोचतोय? संजय पाटील, माझा आवाज पोहोचतोय सोलापूर? मला वाटतं बहुतेक त्यांच्याशी संपर्क होत नाही. मला पुण्यामध्ये जायचं आहे भूषण राऊत यांच्याकडे. भूषण राऊत, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आता कार्यकर्ते आहात आणि कालच इस्लामपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे आता राज्यमंत्री आहेत सदाभाऊ खोत, त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत एक शेतकरी मेळावा केला आणि त्याच्यामध्ये जे कार्यकर्ते आणले गेले होते, जे शेतकरी आणले गेले होते, त्यांना पैसे दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. काय म्हणाल याच्यावरती? सर, मला एक थोडासा वेळ द्या, कारण आपला मूळ मुद्दा असा आहे की कर्जमुक्ती झाल्यास ती खोतांमुळे की शेट्टींमुळे. माझं म्हणणं असं आहे की जर कर्जमुक्ती झाली तर ती खोतांमुळे किंवा शेट्टींमुळे नाही, तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ज्या प्रकारचा संघर्ष या राज्यामध्ये केला त्याच्यामुळे ती असेल. हा एक. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की राजू शेट्टींनी आत्मक्लेश यात्रा काढली आहे. स्वतःला त्रास करून ते घेत आहेत, ठीक आहे, तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग असेल, पण याच्यावर उपाय असावा. शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती मिळावी याच्यासाठी राजू शेट्टी काय करतात? आता स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आमची ही यात्रा कशासाठीच नाही, स्वतःला त्रास देण्यासाठी, आत्मक्लेश करण्यासाठी आहे. मग कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती कशी मिळणार आहे? 2. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, सदाभाऊ खोत काल इस्लामपूरमध्ये असं म्हणाले की कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती झाल्यास ती सरकारमध्ये राहूनच मिळेल. मला या कोत्या मनोवृत्तीच्या लोकांचा अतिशय वाईट वाटतं आणि संताप येतो की ज्या सहकार्याच्या खांद्याला खांदा लावून सदाभाऊ खोत मोठे झाले, आज त्याच सहकार्याला त्यांनी वाऱ्यावर सोडलं केवळ मंत्रिपदासाठी. त्याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट आहे की सदाभाऊ खोत ज्या राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत त्या राज्य सरकारची अधिकृत भूमिका अशी आहे की आम्ही कर्जमाफी देणार नाही, ना आत्ता ना नंतर. असं असूनही हे सदाभाऊ खोत केवळ मंत्रिपदासाठी त्या सरकारमध्ये आहेत. आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की पैसे देऊन शेतकरी किंवा सभेला लोक तिथे आणले होते, मुळातच सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यासारख्या लोकांनी पहिल्यापासून एक राजकारण केलं. ते राजकारण असं केलं की शरद पवार साहेबांसारख्या, अजितदादांसारख्या किंवा काँग्रेसमधल्या नेत्यांना शिव्या देणं, यांनी सहकाराचं वाटोळं केलं असं म्हणणं, त्यांच्या विरोधातला वर्ग स्वतःकडे वळवणं, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, शेतकरी चळवळीचा, सामान्य शेतकऱ्याचा स्वतःच्या स्वार्थासाठी या नेत्यांनी वापर करून घेतलेला आहे. राजू शेट्टींनी तो खासदारकीसाठी असेल किंवा सदाभाऊ खोतांनी तो भूषण, तुमचा मुद्दा पोहोचला, तुमचा मुद्दा पोहोचला. ऐका भूषण, मी तुमच्याकडे येतो. भूषण, मी तुमच्याकडे परत येतो. याच्यावरती आपण सविस्तर बोलूयात. तुमचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही जो मुद्दा मांडला त्याच्यावरती प्रल्हाद इंगोलेंना मला बोलतं करायचं. प्रल्हाद इंगोले, जसं भूषण राऊत म्हणत आहेत की सदाभाऊ खोत असेल नाहीतर राजू शेट्टी असेल, हे तुमचे दोन्ही नेते हे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी लोकांचा वापर करून घेत आलेले आहेत. बोला. भूषण राऊत साहेब, मला वाटतं आपण
माध्यमाच्या माध्यमातून लोकांमध्ये जर चुकीचा मेसेज देण्याचा प्रयत्न केला तर ते लोक खपवून घेणार नाहीत, कारण खासदार राजू शेट्टी साहेब यांनी कधीच राजकारणासाठी संघटनेचा किंवा लोकांचा फायदा घेतलेला नाही. उलट ते राजकारणात आहेत याचा सर्वसामान्य शेतकऱ्याला आणि नागरिकांना फायदा आहे. आज या तुम्ही जे संवाद यात्रा काढली, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं संघर्ष केला म्हणून सांगताय. अहो साहेब, तुम्हाला गावागावात लोक पाऊल ठेवू द्यायला तयार नव्हते. फक्त तुमच्या प्रत्येक सभेला VIP लोक, त्याच्यामध्ये जनता कुठं होती? आज मुंबईमध्ये बघा, अख्खी मुंबई जाम झाली. तुमच्या भाजपचे असो की काँग्रेस राष्ट्रवादीच्या संवाद आणि संघर्ष यात्रेला काळं कुत्रे यायला तयार नाही. आज म्हातारे कोतारे 80-80 वर्षाचे माणसं आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून सोबत आपलं जेवणाचे डबे सगळं सामान घेऊन येतात. हे कशाचं प्रतीक आहे? कोणी जर राजकारण करत असेल ना, तर या राज्यातली जनता इतकी वेडी किंवा खुळी नाही. भूषण राऊत बोला याच्यावरती. भूषण राऊत, तुमच्या संघर्ष यात्रेला कोणी अगदी फिरकलं नाही असं म्हणतात प्रल्हाद इंगोले. प्रल्हाद इंगोलेजी, तुम्ही संघर्ष यात्रेमध्ये नव्हता. तुम्ही संघर्ष यात्रेतला जनता, संघर्ष यात्रेतली लोक ही तुम्ही बघितलेली नाही आहेत. तुम्ही केवळ स्वतःच्या एका सत्तेच्या मखरामध्ये बसलेला आहात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं काहीही दिसत नाहीये. ह्या संघर्ष यात्रेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे सगळे नेते राज्यभर फिरलेले आहेत आणि त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला आहे. हे प्रसारमाध्यमांनी दाखवलंय. तुम्ही जर सोशल मीडियावर गेला तर ते सोशल मीडियावरच तुम्हाला दिसेल. आणि तुम्ही आता एक शब्द वापरला की या यात्रांना काळं कुत्रंही फिरकलं नाही. म्हणजे त्या यात्रांना जे लोक होते त्यांना तुम्ही काळ्या कुत्र्याची उपमा देता? ही तुमची संस्कृती आहे? ही तुमची सभ्यता आहे? म्हणजे त्या यात्रेला जे हजारो शेतकरी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक सभेच्या ठिकाणी होते, त्या शेतकऱ्यांना तुम्ही हिणवताय? ही तुमची सभ्यता आहे? हे तुमचं शेतकऱ्यांचं राजकारण आहे का? आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला राज्यामध्ये कोणताही स्कोप आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राहिलेला नाहीये. तुम्ही सत्तेत असून नसल्यासारखे आहात, म्हणून तुम्ही वैफल्यग्रस्त झालेला आहात. बरोबर, हा मुद्दा फार महत्त्वाचा. भूषण मी तुमच्याकडे परत येतो. भूषण राऊत, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रल्हाद इंगोले, मला सांगा, तुम्ही सत्तेमध्ये गेली 3 वर्ष आहात, घटक पक्ष म्हणून भाजपसोबत तुम्ही आहात आणि तुमच्या वाट्याला काहीही आलं नाही म्हणून हा आत्मक्लेश होतोय का? बोला प्रल्हाद इंगोले, बोला. प्रश्न आमच्या वाट्याला येण्याचा किंवा न येण्याचा नाही. आमचा आत्मक्लेश याच्यासाठी आहे की शेतकऱ्याच्या वाट्याला जे यायला पाहिजे होतं ते आलेलं नाही. राऊत साहेब, तुम्ही जे म्हणताय ना, अहो तुमच्या पिढ्यानपिढ्या गेल्या पंचतारांकित घरामध्ये राहता आणि तुम्ही आम्हाला काय सांगता की आम्ही 1.5 दिवसामध्ये या सरकारचे फक्त छोटे घटक पक्ष आहोत. तरीसुद्धा जे काम तुम्ही खऱ्या अर्थानं करायला पाहिजे होतं ना, तुम्ही कमी पडलात हे तुम्ही मान्य करा. आणखी तुमच्या डोळ्यावरची ती VIP कल्चरची झालर गेलेलीच नाही साहेब. अहो तुम्हाला खेड्यातल्या लोकांचं दुःख काय कळणार आहे? शेतकरी कशाला म्हणतात पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये आणि 25 लाखाच्या गाडीत येणारा शेतकरी होऊ शकत नाही. आज या आमच्या आत्मक्लेश यात्रेमध्ये बघा, म्हाताऱ्या बाया माणसं इथं आलेत. कोणाला पैसे दिलेले नाहीत किंवा कोणाला काही निमंत्रण दिलेलं नाही. सोशल मीडिया उघडलं ना तर बाळासाहेब ठाकरे साहेबाच्या नंतर मुंबई जर जाम झाली असेल तर फक्त खासदार राजू शेट्टी साहेबाच्या नेतृत्वावर विश्वास लोकांनी मुंबई जाम केलेली आहे. प्रल्हाद इंगोले, तुमचा मुद्दा पोहोचला. भूषण राऊत यांच्याकडे मी जातो, पण त्याच्या आधी मला गणेश हाकेंकडे जायचं आहे. गणेश हाके आता फोनवरून कनेक्ट झालेले आहेत. गणेश हाके, तुम्ही भाजपचे प्रवक्ते आहात. मुद्दा फार महत्त्वाचा आहे. काल सुद्धा आपण याच मुद्द्यावरती बोलत होतो. आज संदर्भ फक्त सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्या संदर्भातला आहे. राजू शेट्टींनी आत्मक्लेश पदयात्रा काढली. आता आज ते राजभवनामध्ये राज्यपालांची भेट घेत आहेत. त्याच वेळेला काल मुख्यमंत्र्यांच्या समवेत सदाभाऊ खोत यांनी जो इस्लामपूरमध्ये कार्यक्रम केला, शेतकरी मेळावा केला, त्याच्यामध्ये जो व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे की त्या मेळाव्यामध्ये सहभागी व्हा यासाठी शेतकऱ्यांना तुम्हाला पैसे द्यायला लागले. बोला गणेश हाके. अशा स्वरूपाचा कुठल्याही प्रकारचे पैसे द्यावे लागले नाहीये. पैसे द्यायचा विषय नाही आहे. असा आहे तो कार्यक्रम जो आयोजित केलेला होता तो शेवार संवाद या संदर्भामधला तो कार्यक्रम आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाचा कार्यक्रम करतायत. आता ते 31ला हिंगोलीला आहे, 3 तारखेला नांदेडला आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आणि मुख्यमंत्री करतायत. आमच्या महाराष्ट्रातले सगळे मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, नगर परिषदांच्या पासून ते सगळे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्यांपर्यंत सगळे लोक ज्या पद्धतीचं हे विरोधक आमच्या म्हणजे सरकारच्या बाबत जो लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, त्या संदर्भामध्ये सरकारनं गेल्या 2.5 वर्षामध्ये या राज्य सरकारनं आणि केंद्रातल्या 3 वर्षातल्या सरकारनं ज्या पद्धतीची कामगिरी, शेतकऱ्यांच्या हिताचे जे महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांचं याबद्दल काय मत आहे, घेतलेल्या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांना काय वाटतं, आणखी काय शेतकऱ्यांना
या सरकारबद्दल वाटतं, त्यांच्या स्वतःच्या बद्दल त्यांना काय करायला पाहिजे, या सगळ्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी शिवार संवाद यात्रा आहे. ठीक आहे गणेश हाके, हा फार महत्त्वाचा मुद्दा. मला फक्त आणखीन एक जोडून तुम्हाला याला विचारायचं आहे गणेश हाके, फक्त अर्धा मिनिट मी तुम्हाला थांबवतो. मुद्दा इतका आहे की याच संदर्भामध्ये जसं तुम्ही म्हणालात की विरोधक संभ्रमाचं वातावरण तयार करतायत जाणीवपूर्वक. विरोधकांचं हे ठीक आहे हो सगळं, पण स्वाभिमानी सारखा तुमचा जो घटक पक्ष आहे, तुमचा जो मित्र पक्ष आहे, तो आता आत्मक्लेश करतो आहे, हे एका बाजूला. आणि त्यांचेच आमदार असलेले आता तुमचे राज्यमंत्री जे सदाभाऊ खोत आहेत हे तुमच्यासोबत आहेत आणि ते म्हणतात की कर्जमुक्ती जर झालीच तर ती माझ्यामुळे झालेली असेल, ती शेट्टींमुळे होणार नाही. हा एक भाग. आणि दुसरी शिवसेना जो तुमचा मित्र पक्ष आहे हे सुद्धा रस्त्यावरती तुमच्या विरोधामध्ये उतरलेले आहेत. बघा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना हे दोन स्वतंत्र पक्ष आहेत. भारतीय जनता पार्टी हा एक स्वतंत्र पक्ष आहे. प्रत्येकाचा अजेंडा आहे. आम्ही आमच्या अजेंडाप्रमाणे काम करतो. आमचं सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे. आणि तुमच्या अजेंड्यानुसार तुम्ही काम करता असं म्हणता गणेश हाके, म्हणजे तुमच्या अजेंड्यावरती आता शेतकरी नाही आहेत का? आहेत ना. आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या हितासाठी 100च्या पेक्षा अधिक निर्णय घेतलेत ना. मला काय म्हणायचं आहे की या गोष्टीसाठी तुम्ही, माझं म्हणणं की चर्चा करत असताना 2 मिनिट आम्हाला बोलायची संधी मिळते. तुम्ही या स्वतंत्रपणे केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या संदर्भात घेतलेले निर्णय त्याच्यावरती आम्हाला बोलायला 100 निर्णय तुम्हाला मी सांगतो केंद्राने राज्याने घेतलेले सध्या शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. आतापर्यंत कधीही कुठल्याही सरकारला असं वाटलं नव्हतं की या संदर्भामध्ये आपण निर्णय घेतले पाहिजेत. आणि बेसिक मुद्दे जे मूलतः शेतकऱ्यांच्या आर्थिक जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या मागासलेपणाचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे जे प्रश्न आहेत, त्याच्यावरती कुठेतरी नीटपणे चिंतन करणं, संशोधन करणं आणि त्याच्यावरती उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने धोरण आखणं, या गोष्टी कधीही यापूर्वीच्या सरकारनं त्या केल्या नाहीत. जर दुर्दैवाने त्या केल्या असत्या तर मला सांगतो की शेतकऱ्यांची आत्महत्या हा काही आज काल या 2-2.5 वर्षी जे भाजपचं सरकार आलं शेतकऱ्यांनी आत्महत्या सुरू केलेल्या नाहीत. बरोबर, ठीक आहे. गणेश हाके तुमचा मुद्दा पोहोचला. गणेश हाके तुमचा मुद्दा पोहोचला. मी परत तुमच्याकडे येतो, तुम्ही फोनवरती असेच राहा. मला बळीराजा संघटनेचे संजय पाटील आहेत सोलापुरात, आता ते आहेत, त्यांच्याशी बोलायचं. संजय पाटील, मला सांगा, गणेश हाके भाजपच्या वतीने बोलतायत, सत्ताधारी पक्षाच्या वतीने बोलतायत, पण त्याच वेळेला मुद्दा जो आज आपण घेतलाय की कर्जमुक्ती जर झालीच तर ती शेट्टींमुळे की ती खोतांमुळे. कारण सदाभाऊ खोत काल असं म्हणाले की मी स्वतः शेतकरी चळवळीतनं आलेला कार्यकर्ता आहे, मी शेतकरी बांधावरती जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न धसास लावतो, मी काही बाकी असं ऐरावती टॉवरमध्ये बसून काम करत नाही. हा एक मुद्दा आहे. मुळात मला सांगा की शेट्टी आणि खोत यांच्यातला हा सगळा जो विसंवाद आहे हा शेतकरी चळवळीच्या मुळावरती उठलाय का? अगदी बरोबर आहे की राज्यामध्ये शेतकरी एवढा अडचणीत आहे. आता गेल्या 3 वर्षापासून दुष्काळातून तो कसा तरी सावरला. आता संपूर्ण हे वर्ष त्याचं पीक निघून सुद्धा त्याला भाव नाही आणि तो कर्ज माफीसाठी अक्षरशः आक्रोश करतोय हा राज्यातला शेतकरी. आणि हे सत्तेमध्ये असणारे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे दोघं जणांचा कलगीतुरा आम्हाला दररोज बघावा लागतोय शेतकऱ्यांना. आणि ह्यांचा कलगीतुरा बघून या राज्यातल्या जनतेची करमणूक चालू आहे. एक बाजूला राजू शेट्टी पण भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेत, दुसऱ्या बाजूला सदाभाऊ खोत पण भाजपच्या तिकिटावरती आमदार झालेत. हे दोघंही भाजपचे पाठिंब्यानं जर सत्तेमध्ये असतील आणि ते भाजपचं सरकारच यांचं जर ऐकत नसेल तर यांनी पहिले सत्तेतून बाहेर व्हायला पाहिजे. हे जर खरे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत असं जर ते स्वतःला समजत असतील किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नाची यांना जर काही जाण आहे हे जर त्यांना वाटत असेल, त्यांचं जसं जर म्हणणं असेल तर त्यांनी अगोदर खासदार राजू शेट्टींनी सुद्धा पहिल्यांदा खासदारकीचा राजीनामा देऊन आत्मक्लेश करायला पाहिजे. संजय पाटील, तुमचा महत्त्वाचा मुद्दा आहे, याच्यावरती आपण प्रल्हाद इंगोलेंना बोलते करूया. प्रल्हाद इंगोले, जसं आता संजय पाटील म्हणतायत की सत्तेमध्ये राहण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये, तुमच्या दोघांच्या भांडणामुळे म्हणजे सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टींच्या भांडणामुळे शेतकऱ्यांचे मात्र हाल होत आहेत, त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष होत आहे. संजय राव, माझा मुद्दा पूर्ण होऊ द्या. संजय पाटील, मी तुमच्याकडे येतो. प्रल्हाद इंगोलेंचं बोलणं झालं की तुमच्याकडे येतो. संजय राव, आत्मक्लेश यात्रेचा किंवा वादविवादाचा कोणी कलगीतुरा महाराष्ट्रातले शेतकरी पाहत नाहीत. तर महाराष्ट्रातले ते शेतकरी आत्मक्लेश यात्रेमधल्या लोकांच्या पायाला आलेले फोड पाहत आहेत. कित्येक महिलांच्या पायाची कातडी गेलेत. कोणी असं याच्यामधून नाही, अनेकांनी असं वाहनाला स्पर्श केलेला नाही. हे काही उगा कलगीतुरा दाखवण्यासाठी किंवा राजकीय हे करण्यासाठी नाही. आज तुम्ही जे काही बोलत आहात ना तर ते फक्त बोलणं वेगळं आणि काहीतरी करणं वेगळं. आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये शेतकऱ्यांसाठी लढणारी म्हणलं तर फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे, तेही प्रामाणिकपणानं. आपण हे विसरू नका. तुरीचं आंदोलन घ्या किंवा कोणतंही महाराष्ट्रातलं आंदोलन घ्या, सगळे विरोधी पक्ष असणारे नावालाच आहेत. फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटना ही अत्यंत प्रामाणिकपणानं शेतकऱ्याच्या पाठीमागं आहे. म्हणून लाखोच्या संख्येनं आज मुंबईसारख्या शहरामध्ये 1000 किलोमीटरहून लोक धावून इथं आलेत.
बोला संजय पाटील याच्यावरती. त्यांचं म्हणणं असं आहे की फक्त प्रामाणिकपणे आम्हीच काम करतो, आमचीच चळवळ ही प्रामाणिक आहे. बळीराजा संघटना तुमची काय प्रामाणिकता नाहीये का? अहो मला सांगा, हे भाजप बरोबर ज्यावेळेस जायचा ह्यांनी निर्णय घेतला त्या दिवशी सदाभाऊ खोतला आणि राजू शेट्टीला, मी पण स्वाभिमानीमध्ये 10 वर्ष काम केलेला माणूस आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे भाजप बरोबर जाणार आम्ही त्यावेळेस सांगत होतो, हे लबाडांचा पक्ष आहे भाजप हा, तुम्ही यांच्याबरोबर जाऊ नका. त्यावेळेस त्यांनी आमचं ऐकलं नाही. ते म्हणले मोदीची लाट आहे, आपल्याला निवडून यायचं असेल तर भाजप बरोबर जायला पाहिजे. त्यावेळेस ह्यांनी शेतकऱ्यांचा विचार सोडून दिला आणि स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला. आता मोदींची लाट संपलेली आहे, पुढच्या 19च्या निवडणुकीमध्ये निवडून आपण येतो का नाही अशा प्रकारची शंका राजू शेट्टीला निर्माण झाली. आणि मग कुठंतरी या सरकारच्या विरोधात कोल्हीकोई करायची. कुठंतरी आज एक खासदार आहेत, हे किती वेळा पंतप्रधानांना भेटले, किती वेळा कृषी मंत्र्यांना भेटले, कर्जमाफीची लोकसभेमध्ये किती वेळा यांनी मागणी केली. हे काही करायचं नाही. बरं आत्मक्लेश करायचा तर ह्या इतर गोरगरीब शेतकऱ्यांना त्रास देण्यापेक्षा ह्यांनी स्वतः अगोदर खासदारकीचा राजीनामा द्यावा. सदाभाऊला त्यांनी मुख्यमंत्र्याला पत्र द्यावं की मंत्रिमंडळातून बाहेर काढा, हे आमचे शेतकऱ्यांचे राहिलेले नाही. आता काढतील किंवा न काढतील, ह्या दोघांचा वाद हा वेगळा आहे सोनार साहेब. आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये काम केलेलं आहे. साखर कारखानदारांच्या आंदोलनामध्ये असेल किंवा पूर्वीच्या सरकारच्या आंदोलनामध्ये असेल किंवा 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल, जी तिकीटं यांच्या वाटणीला आली होती त्या तिकीट वाटणीमध्ये यांनी फार मोठा आर्थिक घोटाळा या दोघांनी मिळून केलेला आहे. त्या घोटाळ्याच्या संजय पाटील फार मोठा आरोप तुम्ही करतात, फार महत्वाचा मुद्दा आहे. प्रल्हाद इंगोले उत्तर तुम्हाला संजय पाटील तुमचा मुद्दा पोहोचला, अत्यंत महत्वाचा मुद्दा आणि फार मोठा आरोप तुम्ही करतात. प्रल्हाद इंगोले मला सांगा, जसं ते म्हणतायत की तिकीट वाटपामध्ये आर्थिक घोटाळा तुम्ही केलेला आहे, तुमच्या नेत्यांनी केलेला आहे, हा एक भाग. दुसरा मुद्दा जो अत्यंत महत्वाचा मला या क्षणाला वाटतो तो म्हणजे राजू शेट्टींसारखा जो शेतकरी नेता आहे तो 3 वर्ष झाला आता खासदार म्हणून सभागृहामध्ये लोकसभेमध्ये जातो आहे. त्या संपूर्ण सभागृहाच्या एकाही अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी कधी मुद्दा मांडला आहे का? केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतली आहे का? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेत का? हे सगळं बाजूला सोडलेलं आहे आणि आत्मक्लेशाचं आता तुम्ही नाटक करता. देशातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात किंवा हमीभावाच्या संदर्भात ते भाव वाढवण्याचे असतील यासाठी देशाच्या कृषी मंत्र्याला आणि पंतप्रधानाला सगळ्यात जास्त वेळेस खासदार राजू शेट्टी साहेब भेटलेले आहेत. मी अत्यंत जबाबदारीने सांगतो. त्याच्यामुळं राजू शेट्टी साहेब आणि बाकी जे काही कोल्हेकोई वगैरे संजय राव म्हणले, आता संजय रावला मला वाटतं या विषयावर मी काय बोलू नाही. खासदार राजू शेट्टी साहेब हे वाघ आहेत आणि वाघाला असं कोणी काही म्हणलं म्हणजे वाघाच्या याच्यावर काही फरक पडणार नाही. राजू शेट्टी भाजपच्या जीवावर आले नाहीत, उलट भाजप हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या ताकदीच्या बळावर इतक्या मोठ्या संख्येने आलेला आहे. हे भाजपलाही मान्य आहे. आता थोडं जरा त्यांना जास्त बहुमत मिळाल्यामुळं कदाचित त्यांना त्याचा विसर पडलेला असेल, पण लक्षात ठेवा जे हस्तकाळ कोणाचंही चालत नाही. आणि आपण जे संजय राव काही आर्थिक घोटाळ्याचे किंवा तिकीट वाटपाच्या गोष्टी आपण न केलेल्या बऱ्या आहेत, कारण तिकीट आपल्यालाही दिलेलं होतं परंतु त्या तिकिटाचं आपण काय केलं हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं. त्याच्यामुळे तो विषय आजचा नाहीये, तो विषय आजचा नाहीये. आपण त्या तिकिटाचं काय केलंय, अहो राजू शेट्टी साहेबांसारख्या माणसावर बोलायची तुमची आणि तुमची ती योग्यता तरी आहे का? आपण कोणावर बोलतो हे तरी आधी समजून घेतलं पाहिजे. आज महाराष्ट्रातले सगळे साहित्यिक असतील, कवी असतील, अपंग असतील, आंधळे पांधळे असतील, सगळे पत्रकार मंडळी असतील किंवा उद्योजक असतील, ज्यांचा शेतीशी काही संबंध नाही असे माणसं ठामपणे राजू शेट्टी साहेबांच्या स्वागताला इथं उभे आहेत. 2-2, 3-3 किलोमीटर अत्यंत मोठी माणसं चालतात. ते काय असं मॅनेज तुमच्यासारखे किंवा अन्य कोणासारखे मॅनेज होणारे असले असते तर त्यांच्यासोबत हे केलं नाही. आपणही अनेक आंदोलनं करतो, आपल्याकडे कोणी साधा फिरकत नाही ना. आपण अनेक आंदोलन फक्त स्टंटबाजीसाठी करतो. त्या आंदोलनाच्या टायमाला आपल्याकडे कोणी साधा फिरकत नाही. इथं राजू शेट्टी आले म्हणलं तर कॉलनी कल्चर मध्ये राहणारे अत्यंत शेतीचा दूरपर्यंत संबंध नसणारे माणसं पूर्ण सहभाग या आत्मक्लेश यात्रेमध्ये देतात. कारण या देशामध्ये राजू शेट्टी नावाचा एकच माणूस असा आहे की जे अत्यंत प्रामाणिकपणानं या शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी किंवा सामान्य माणसासाठी झगडतोय. हे बघा, चांगुलपणाची किंमत लोकांनी आणि बाजूला केलेली नाही. आज राजू शेट्टी साहेबांवर लोकांचा विश्वास आहे, कारण कुठंतरी माणुसकी आणि जिवंत राहिली पाहिजे. तुमचा मुद्दा पोहोचला. तुमचं म्हणणं इतकंच आहे की राजू शेट्टींवरतीच सगळ्यांचा विश्वास आहे, ते वाघ आहेत. गणेश हाके मला सांगा, भाजपला स्वाभिमानीच्या पाठिंब्यावरतीच हे सगळी सत्ता मिळाली आहे का? कारण यांचा दावा असा आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद भाजपच्या पाठीमागे उभी राहिली म्हणून भाजप सत्तेमध्ये आलं आणि आता भाजपला त्याचा विसर पडतोय. दुर्गेशजी, लोकसभेच्या निवडणुकांमध्ये, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये हे आमच्या बरोबर सहयोगी पक्ष म्हणून होते. याचा फायदा त्यांना झाला,
भारतीय जनता पार्टीचा फायदा त्यांना झाला, त्यांचाही थोडा बहुत आम्हाला फायदा झाला असेल, आम्ही तो नाकारत नाही. पण ज्या अजेंड्यावरती जे आपण एकत्रित येऊन आम्ही जो काही कार्यक्रम घेतलेला होता तो कार्यक्रम आम्ही हे सरकार पुढे नेते आहे. पण आता यांना त्या गोष्टीचं काय आहे की सध्या सरकारची भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने अत्यंत अनुकूल अशा स्वरूपाची आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार अत्यंत सकारात्मक स्वरूपाचं आहे. ज्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये गेल्या विरोधक वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या आंदोलन करतायत त्यांना हे माहीत आहे की हे सरकार जे आहे ते हे शेतकऱ्यांच्या हिताचं शेतकऱ्यांचं कैवारी सरकार आहे आणि या सरकारची सुद्धा भूमिका कर्ज माफीच्या संदर्भामध्ये सकारात्मक अशा स्वरूपाची आहे. आणि मग अशा वेळेला आपण हे श्रेय कोण गाठायचं? आता राजू शेट्टी किंवा जो कोणी असेल ते माझं म्हणणं आहे की शेवटी सरकार हा निर्णय घेणार आहे आणि ह्यांना असं वाटतं की राजू शेट्टींना किंवा अन्य कोणी जे काही विरोधक आहेत त्यांना हेच फक्त शेतकऱ्यांचे कैवारी आहेत आणि आम्ही सत्ताधारी पक्ष हा जो आहे किंवा सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचं कारण काय? उलट सगळ्याच राजकीय पक्षांना निवडणुकांना सामोरं जायचं आहे, त्यांना सुद्धा निवडणुका जिंकायच्या आहेत आणि शेतकरी या महाराष्ट्रातला किंवा देशातला 65% लोक ही शेतीवर आधारित आहेत, शेतकरी आहेत. मला सांगू मग अशा लोकांना दुखवून म्हणा किंवा त्यांच्या विरोधातले निर्णय करून थोडं आम्हाला काही सत्तेवर यायचं नाही आहे का? पण आम्हाला सत्तेवर येण्याच्या पेक्षाही आम्हाला शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे आहेत. आणि ठीक आहे गणेश हाके तुमचा मुद्दा पोहोचला. शेतकरी हिताचे निर्णय तुम्हाला घ्यायचे आणि ते घ्यायलाच लागतील. गणेश हाके फार महत्वाचा मुद्दा खरं म्हणजे हा आहे. गणेश हाके माझा वेळ संपत आला म्हणून तुम्हाला थांबवतो. गणेश हाके माझा वेळ संपत आलाय म्हणून तुम्हाला थांबवतो. फार महत्वाचा मुद्दा आहे की शेतकरी हिताचे निर्णय तुम्हाला आता येत्या काळामध्ये घ्यायलाच लागतील आणि आता तुमच्याच बोलण्यामध्ये आलं की आम्हाला जर परत सत्तेवरती यायचं असेल तर आम्हाला शेतकऱ्यांना अनुकूल असेच निर्णय घ्यायला लागतील. मुद्दा इतका राहतो की श्रेय नेमकं कोणी घ्यायचं, श्रेय नेमकं कोणाचं? मग ते खोतांचं, मग ते शेट्टींचं, की ते भाजप सरकारचं, की आणखीन कोणाचं? या सगळ्या मुद्द्यावरती खरं म्हणजे आपण सातत्याने चर्चा करतोय. काल सुद्धा या विषयावरती आपण बोललो, आज सुद्धा आपण या विषयावरती बोलतोय. पण या संपूर्ण चर्चेमध्ये आज एक मुद्दा म्हणून मी शेतकरी कवी जो बोलवला त्याला शेवटी ठेवलेलं होतं. मला त्याला सांगायचं सुभाष खच्चू आहे, मला सांगा शेवटी फक्त तुमची एक कविता मला इथे ऐकवायची आहे लोकांना की ही सगळी शेतकरी चळवळ, हे सगळं जे काही चाललंय हे सापासारखं आहे. बोला संतोष खच्चू आहे. साप आलिशान बंगल्यात जात नाहीत, साप आलिशान बंगल्यात जात नाहीत. खरं म्हणजे त्याला तेथे राहण्यापुरती जागा आरामात मिळून जाईल. खरं म्हणजे त्याला तेथे राहण्यापुरती जागा आरामात मिळून जाईल. पण ते तिकडे जात नाहीत. साप दडून बसतात कडब्याच्या गंजीत, भेगाळलेल्या जमिनीत आणि करतात दंश निष्पाप हातांना. सापाच्या अनेक जाती बिनविषारी असल्याचं सांगण्यात आलंय. पण उडून गेलाय धांडरलेल्या मनाचा विश्वास. धांडरलेल्या मनाचा विश्वास. शेतकऱ्यांच्या मनातला हा सगळा जो विश्वास आहे तो कुठेतरी उडून गेलेला आहे आणि तो विश्वास जर पुन्हा निर्माण करायचा असेल तर सगळ्याच राजकीय पक्षांनी आणि शेतकऱ्यांनी सुद्धा संघटित व्हायला हवं आणि सगळ्यांनी एका दिलानं कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करायला हवा. याच अपेक्षेच्या नोटवरती सगळ्यांचे आभार मानतो. मुद्द्याचं बोलामध्ये आता इथेच थांबतो. थोड्या वेळात लगेच भेटूया आमच्या साम अपडेट या बुलेटिनमध्ये. तोपर्यंत नमस्कार.